एका तासामध्ये 35 गट सोडायचं रेकॉर्ड आहे आपलं. ते रेकॉर्ड आज या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा करावं लागतंय, कारण एवढा वेळ लावून प्रत्येक गटाला जर लागला तर आपल्याला मैदान वेळेत होणार नाही. झेंडा पंचांना एकदा तिथे दोनदा जागा सोडायला लागते, कारण झेंडा पंचांचं म्हणणं आहे कुठल्या बैलगाडी मालकाचं नुकसान झालं नाही पाहिजे, परंतु बैलगाडी मालक आपणही उदार विचार केला पाहिजे. समांतर रेसेला समांतर अशी गाडी उभी करणं आपलं काम आहे. आणि बरेच बैलगाडी मालक आपणा सर्वांना पट्टीचा नियम माहित आहे. आणि आता गडी क्रमांक 7 मधले बैलगाडी मालक निकाल तुम्हाला दिलाय का तर दिलाय, त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं, पट्टीच्या पुढे पाय दिसला, पंचांचं काम आहे ती गाडी बाद ठरवणं, तिथं 2 नंबरला निकाल देणं. तुम्ही परत पंचांची हुज्जत घालत बसणं काम नाही. तुम्हाला निकाल दिलाय, तुमची गाडी पुढे बसली, 100% मान्य आहे, परंतु पट्टीच्या पुढे पाय आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्या गाडीचा निकाल पंचांना कॅन्सल करावा लागतोय. बैल पळतायत, चूक बैलांची नाही, चूक सुट्टी मेकरची आहे, आपण लक्षात घ्या आणि आपण थांबा. गडी क्रमांक 13 पद होय आणि 13 मध्ये लढत चालू आहे. 1 बाद 2 बाद आणि पलीकडं 5 जण पद आहेत. गडी क्रमांक 13 मध्ये अतिशय सुंदर अशी लढत, अलीकडं बॉस आणि पलीकडं पिवळं वाद, दोघात लढत झाली. गडी क्रमांक 13चा निकाल, 13चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी श्री खंडेरायावसन भाऊसाहेब निंबाळकर आणि श्री उत्तरेश्वर प्रसन्न कुमारी प्रणाली सागरभाऊ पवार केमकरांचा घरचा साज. उजवीला पाला बॉस आणि डावीला पाला रुबाब. सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र. ऋतू रणदीप मडवी दाथिवडी यांचा डावीला पाला सुलतान आणि बंटी डॉक्टर खेड. मल्हार फॅन्स क्लब खेडकरांचा शहाणा काढतोस. सुंदर अशी गाडी पळवली सोन्यानं, त्याबद्दल सोन्यासाठी 1000 रुपयाचा इनाम आहे आणि समालोचनकर्त्यांना 300 रुपयाचा इनाम आहे. सुंदर अशी गाडी पळाली आदत हिंद केसरी शहाणा काढतोस आणि सुलतानची.